तुम्ही? मला माझ्या आईकडे जायचंय. हेच बोलत होतो मी तेव्हा, पण तू माझं एकही नाही ऐकलंस. माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते म्हणून तू त्यांना माझ्या मारण्याची धमकी दिलीस. फार वाईट केलंस तू. काय वाईट केलं होतं मी तुझं जे तू मला मारलंस? माझ्या आईबाबांना आजही आशा आहे की आपला मुलगा कुठेतरी हरवला आहे, येईल तो परत कधी ना कधी. त्यांना अजून माझ्या मरणाचा पत्ता देखील लागला नाहीये. का मारलंस मला? का मला मारून माझ्या शरीराचे तुकडे करून या सूटकेसमध्ये बंद करून ठेवलेस? असं म्हणतच अचानक ती सूटकेस ओपन झाली आणि त्यात त्या लहान मुलाचे सडलेले अवयव दिसले. रोहन त्या मुलासमोर माफी मागून गयावया करू लागला. आम्हाला माफ कर. आम्ही पैशांच्या नादात खूप मोठी चूक केली. आम्हाला कळतच नव्हतं की आम्ही जे करतोय ते चुकीचं